आपल्याला काय जेणेकरून केलं पाहिजे की जेणेकरून असं एकदम घरामध्ये नाही का आपण म्हणतो की स्वर्ग बनलं या. कोणत्याही पालकांनी मुलांची काय अपेक्षा सांगतो, अभ्यास कर, मोबाईल ठेव, नीट बस, असं का बसलास, कुठे चाललास, असं म्हणू नये. बरोबर. मुलांची अपेक्षा. पालकांची अपेक्षा आहे की असं म्हणायला लागू नये, तू सोफा सेटवरती बसून ताट घेऊन बसलाय, जेवतोय, साईडला मोबाईल, तिकडे सौरभ जोशी बघतोय आणि जेवताना बकासूर पाहत असणाऱ्या मुलाचा तर एक मी सांगतो किस्सा. एक मुलगा युट्यूबला ते काहीतरी बघत होता, पेपरला आलेली बातमी. तो मुलगा 2 तास जेवण करत होता आणि लहान मुलाने काहीतरी 5 का 6 चपात्या खाल्ल्या. त्याचं लक्षच नाही ना खाण्याकडे, खात राहिलं. शेवटी त्याचं पोट फुगलं म्हणून त्याला दवाखान्यात नेऊन मग ते 2 दिवसानंतर घरी सोडलं. कारण आई बाबा सुद्धा बऱ्याच वेळा उपलब्ध नसतात, असं काहींच्या घरी परिस्थिती आहे. तरी मला असं वाटतं की आपल्याशी बोलत असताना बहुतांशी घरांमध्ये किमान एक पालक घरात आहे अशी परिस्थिती असेल. मी महिला शब्द वापरला नाही, त्याचं कारण सांगतो. कारण कधी कधी काही सॉफ्टवेअरमध्ये काम करणाऱ्या लोकांना पुरुष मंडळी सुद्धा आता ऑनलाईन घरात असतात, जर कोणी असतील तर वर्क फ्रॉम होम. अदरवाईज महिलांपैकी बऱ्याच जणी जर घरात असतील तर हरकत नाही. पण गडबड कुठं होते बघा, एकदम चुकीची परिस्थिती कधी असते जेव्हा आई वडील दोघंही ऑफिसला गेलेत. आजी आणि आजोबा नावाचा प्रकार तर आधुनिक भारतामध्ये आता गावालाच असतो. तो जर आपल्या घरी असेल तर आपण नशीबवान. आजी आणि आजोबा घरात असतील तर आपण नशीबवान. आता सासू आणि सुनेचं कॉर्डिनेशन हा आजचा विषयाचा भाग नाही, पण तरी सुद्धा मी म्हणेल की भाग्यवान ती माणसं की ज्यांच्या घरामध्ये आजी आजोबा काही ना काही कारणाने आहेत. आणि कदाचित मला असं वाटतं की आपल्या भागातल्या परिसराचा अंदाज केला तर सगळ्यांच्या घरी ती परिस्थिती असेल, काहींच्या घरी एकत्र कुटुंब असेल. पण जर नसेल तर गडबड काय होते, आई वडील दोघंही ऑफिसला, मूल ज्यावेळेस घरात येतं त्यावेळेस घराला कुलूप. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडे सुरक्षितता म्हणून ठेवलेला मोबाईल किंवा वायफाय असलेला टेलिव्हिजन आणि त्याच्यावरती मग दिवसभर ते मूल टीव्ही बघतं. अनट्रेंड सिच्युएशनमध्ये ही परिस्थिती चालते. पूर्वी 5 वाजता ऑफिस सुटायची, आता बरीच ऑफिसेस ही संध्याकाळी 6-7 ला सुटतात. आणि मग दरम्यानच्या काळात ते मूल कुठेतरी याला जाऊन येतं, काहीतरी क्लासला जाऊन येतं, काय असतं. आजी आजोबा घरात नाहीत, मुलांच्या हातामध्ये ते विखारी पदार्थ आणि आई वडिलांचं प्रशिक्षण झालेलं नाही पेरेंटिंगचं. आजचा उद्देश तो आहे प्रशिक्षण. ते बाळा तू बस ना जागेवर, मला सारखे मुद्दे फिरतात, तू फिरली ना की मला पण फिरतात. तर पालकांचं प्रशिक्षणच जर झालं नसेल, झालंय का प्रशिक्षण मला सांगा बरं. आपलं लग्नाच्या आधी असं काही प्रशिक्षण झालंय का की मुलांचं पालन पोषण कसं करावं वगैरे? नाही झालं. पूर्वी होत होतं का? नव्हतं होत. पण पूर्वी कसं होतं, एकत्र कुटुंबामध्ये धाकटा जो असतो ना तो थोरल्या भावाच्या मुलांचं पालन पोषण पाहत असायचा. म्हणजे आपली आई आणि आपले वडील कसं करतायत त्यांचं. म्हणजे हे इंटर्नशिप होती ती. इट वॉज लाईव्ह प्रोजेक्ट. पाहायला मिळायचं की असं असतं. कारण घरामध्ये चुलते असायचे, काका काकू, हे सगळे लोक घरामध्ये, त्यांचे भांडणं, रुसवे फुगवे, हे सगळं परिस्थिती लोक सहन करायचे, ऍक्सेप्ट करायचे, बघायचे, शिकायचे. आणि त्याच्यातून एक वातावरण, चारी बाजूला हलणारं वातावरण असायचं, डायनॅमिक सिच्युएशन असायची. आणि मुलांचं लहानपणापासून लर्निंग व्हायचं की ओके अशा केसमध्ये हे चिडले की आपण गप्प बसायचं असतं वगैरे वगैरे, हे प्रशिक्षण मिळत होतं. म्हणजे जी म्हातारी आजी जी होती ती लहान बाळाचं बाळुत्यामध्ये ते जे काही लहान आंघोळ घालणं ते पायावरती ठेवून आंघोळ घालायची, त्याला तेलाने मॉलिश करायची, हे सगळं त्या वयात आलेल्या ज्या दुसऱ्या मुली त्या पाहत असायच्या. आणि त्यामुळे त्या जेव्हा पुढे जायच्या तेव्हा त्यांना हे कळायचं की असं करायचं असतं. पण जेव्हा जेव्हा हे मिस झालं मधल्या काळात, तेव्हा मग प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली. कारण आपल्याला नेमकं अशा वेळेस काय करायचं. आता इथं बसलेल्या काही महिलांना ते लक्षात येईल, लहान बाळाचा अवटाळा निघाला समजा, म्हणजे मान वाकडी हे झालं तर काय करायचं. ते घरातली म्हातारी असायची, ती लुगड्यामध्ये त्या 2 साईडने धरलं, ती गोल गोल फिरवायची आणि ते बरोबर ते पोरगा एकदम नीट व्हायचं. आता करून दाखव बरं.
म्हणजे सासूबरोबर भांडणं जरी असली तरी आता ते म्हणजे जेव्हा हे रडते काय कर, आता सासू समजा जवळ नसेल किंवा सासू सुद्धा आता जर व्हॉट्सअपवरती असेल तर, आणि म्हणून ते प्रशिक्षण नसल्यामुळं आता अशा लेक्चरची आणि समन्वयाची गरज आहे. मी आता काही महिन्यांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये अमिताभ बच्चन यांना भेटलो. बच्चन साहेबांनी मला घरी भेटायला बोललं होतं. त्यावेळेस मी त्याआधी एक महिनाभर मी अमिताभजींचं पुस्तक वाचत होतो, बंडोपाध्याय नावाच्या लेखकांनी लिहिलेलं. त्या पुस्तकामधला एक किस्सा असा होता की पेरेंटची जबाबदारी आणि असं एक त्याच्यातून मला लक्षात आलं. बच्चन साहेबांना मी जेव्हा म्हणालो की बाबूजी उनकी कविता आहे असं नुसतं म्हणलं तर अमिताभजींच्या डोळ्यातून पाणी आलं, म्हणजे असं असं इमोशनल झालं ते. तर त्यांची आई तेजी बच्चनला त्यांच्या तारुण्यामध्ये असताना चित्रपटात काम करायची इच्छा होती. हा फार जुना काळ आहे, म्हणजे 1942च्या आधीचा काळ आहे. त्यावेळेस त्यांनी जरासा आग्रह करून हरिवंशराय बच्चनला सांगितलं की पुण्यामध्ये ऑडिशन आहेत तर आपण जाऊ. तर ते म्हणले की अरे आपण खडकवासल्याला चाललोच आहे, तर म्हणजे थोडंसं हवा पालटासाठी तर ते तुझं ऑडिशन करू. पण हे म्हणताना त्यांच्या लक्षात आलं तेजी बच्चनच्या म्हणजे अमिताभच्या आईच्या की ते फार उत्साही नाही आहेत. तो काळच तसा होता की महिलांनी घराच्या बाहेर चित्रपटात का अवघडच. ऑडिशन झालं आणि तेजी बच्चन म्हणजे अमिताभच्या आईचं त्याच्यात सिलेक्शन झालं अभिनेत्री म्हणून. माघारी गेल्यानंतर 2 दिवस झालं हरिवंशराय बच्चनने विषयच नाही काढला की तुला तिकडे चित्रपटात संधी मिळते तर तू जा. मग तेजी बच्चनने सहज विषय काढला की त्यांचं झालंय सिलेक्शन तर आपण पुढे काय करायचं. तर त्यांनी नुसतं असं केलं. तेजी बच्चनच्या लक्षात आलं की ह्यांची इच्छा नाहीये आपण चित्रपटात काम करावं. त्यानंतर तेजी बच्चन यांनी तो विषय देखील काढला नाही. 1942ला अमिताभचा जन्म झाला आणि मग तेजी बच्चनच्या मनात पालक म्हणून आई म्हणून पुन्हा एक वेगळी भावना आली, ती म्हणजे मी अभिनेत्री होऊ शकले नाही, माझ्या मुलाला अभिनेता करायचा. आणि त्या क्षणापासून त्यांनी अमिताभवरती तसे संस्कार करायला सुरुवात केली. किती संस्कार केले, केवढा मोठा त्याग केला स्वतःच्या करिअरचा. माझं जे स्वप्न आहे ध्येय आहे ते मला मिळालंय तरी सुद्धा जॉईन करता नाही आलं. मग जो त्याग होता त्या त्यागातून तयार झालेलं जे स्फुल्लिंग होतं त्या स्फुल्लिंगातून अमिताभवरती संस्कार झाले आणि अमिताभ काय दर्जाचा नट झाला, हिरो झाला. अमिताभ गेली 50 वर्ष नंबर 1 पोझिशनला आहे. आता 84 वर्ष मी ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस ते म्हणाले 12 पिक्चर अजून येत आहेत, शूटिंग चालू आहे, थांबतच नाही म्हातारा. कारण संस्कार जे केलेले आहेत आईने ते चित्रपटामध्ये काम करणं पैशासाठी नाही तर ते तुझं पॅशन असलं पाहिजे. एका आईचा त्याग ह्या लेवलला जाऊ शकतो. अर्थात त्यांनी बळजबरी नाही केली बरं का. म्हणजे मी MPSC ला बसले होते आणि मी MPSC अधिकारी नाही झाले, आता पोराला MPSC करते लगेच असं म्हणायला सुरुवात करू नका. पण ते संस्कार करायला त्यांनी सुरुवात केली. अजून एक उदाहरण मला सांगायला आवडेल की मी आता लता दीदींवरचं एक पुस्तक वाचून पूर्ण केलं. लता मंगेशकर नावाचं हरीश भिमानी या लेखकाने लिहिलेलं. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, 6 महिन्यांची लता मंगेशकर म्हणजे लता दीदी त्या अशा बसल्यात, अशा म्हणजे जस्ट बसता येते का किंवा रांगतात असं. आणि घरामध्ये फक्त दीनानाथ मंगेशकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर, बाकीचे कुठेतरी काम करतात किंवा बाहेर गेले. तर ती लता म्हणजे झोपेतून उठल्याने अशी चालायला लागली आणि त्यांची पळायला अशी जायला लागली. तर त्यांच्या लक्षात आलं की पुढे गेला माती खाईल. पण त्यांच्या मांडीवरती तंबोरा होता दीनानाथ मंगेशकरांच्या. तो तंबोरा असल्यामुळे त्यांना उठता पण येणं आणि जोरात हाक मारली ती दचकेल आणि थांब असे म्हणतात ते तिला भाषाही कळत नाहीये. मग मास्टर दीनानाथ आज पालक, आता बघा हे उदाहरण कशासाठी ते तुमच्या लक्षात आहे. त्यांनी काय केलं, आता माती खाऊ नये म्हणून त्यांनी पटकन त्या तंबोऱ्याची जी तार आहे ती अशी छेडली. ती इतक्या आवेगाने छेडली की त्यामुळं जी रांगणारी लता होती ती थांबली आणि मागवळून पाहिलं. आणि मागवळून पाहिल्यानंतर तिने पहिली जी रिॲक्शन दिली ती अशी होती की तंबोऱ्याचा जो आवाज आला होता ना तो सेम टू सेम आवाज लता दिदींनी त्या छोट्या बाळाने असा सेम रिफ्लेक्ट करून काढला. मास्टर दीनानाथांच्या लक्षात आलं की हे बाळ साधं बाळ नाहीये, हा आवाज काढता येणं अशक्यच आहे, बिलकुल अशक्य आहे. आणि अशा परिस्थितीत हा आवाज काढला. पालक म्हणून जे निरीक्षण लागतं ते निरीक्षण मास्टर दीनानाथांचं होतं आणि त्यांनी ठरवलं. त्याच दिवसापासून त्यांनी त्यांचा रियाज चालू केला. लता दीदींचा रियाज गायनाचा 6व्या महिन्यापासून चालू झाला. मला तुम्ही सांगा, आपण आपल्या पोरांना 15व्या वर्षी कुठल्या तरी कोर्सला टाकतो, तोपर्यंत लता दीदीचं 14.5 महिन्यांचा वर्क एक्सपिरियन्स झाला होता गायन क्षेत्रातला. आणि म्हणून त्यांची गाणी लवकर आली, गाजली, चालली. सगळं श्रेय हे पालकत्वाला आहे.
सगळं श्रेय. क्रेडिट गोज टू पेरेंटिंग. बेस्ट ऑफ द बेस्ट पेरेंटिंगचं अजून अफलातून उदाहरण आहे, याही पेक्षा मोठं उदाहरण आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊ. एकदा मी दूरदर्शनला लाईव्ह टॉक शो साठी गेलो होतो. त्यावेळेस मला करिअर विषयावरती माझं मार्गदर्शन असतं. तर मला एक फोन इन प्रश्न आला. तो प्रश्न काय होता माहिती? एका आईचा फोन होता. आया हल्ली फारच ऍक्टिव्ह होता. तुम्हाला मी सांगतो, तुमच्यातल्यानं सांगतोय मी, यांचं ऍक्टिव्हिझम जास्त आहे मुलांच्या बद्दल. आपण आपलं म्हणजे फक्त QR कोड स्कॅनिंगसाठी असतो, नाहीतर गाडी घेऊन चालत त्यांना घेऊन जायचं. डॉक्टरकडे गेलं तर आई जास्त बोलती. तुम्ही का डॉक्टर विचारतो काय काय त्रास होतो, तुम्ही म्हणता काय नाही काय नाही. आई म्हणते नाही रात्री 2 वाजता तो खोकत होता. याला माहितीच नाही कारण हा झोपत नाही. आईचं फार याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा माऊली बनायला लागणार आहे आपल्याला, म्हणजे पुरुषांना सुद्धा. आपल्याला मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, काही पुरुष कधी कधी खूपच ते सुद्धा खूप पॉझिटिव्ह असतात आणि खूप व्यवस्थितपणे करत असतात. आईचा फोन आला. तो फोन असा होता की माझ्या मुलाला इंजिनिअरिंग मध्ये कोणती शाखा घ्यायची ते मला कळत नाहीये, मी बेचैन आहे. बरं झालं मी कार्यक्रम लावला आणि तुमचाच कार्यक्रम लागला, इंजिनिअरिंग मधील ब्रांच करिअरची म्हणजे शाखा निवड. तर तुम्ही मला प्लीज सांगताल का माझ्या मुलाने कोणतं करिअर निवडावं, म्हणजे शाखा निवडावी. मला जरा कुठेतरी आवाजाचा डाऊट आला म्हणून मी म्हटलं की फोन चालू ठेवा. आणि मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुमचा मुलगा आता कितवीत आहे? हा प्रश्न मी का विचारला माहिती आहे का? म्हणजे तो 7वी 8वीत असेल तर मला सांगायला की AIचं काय होईल, रोबोटिक्सचं काय होईल. तो 11वीत असेल तर आता लगेच इमिजिएटली ChatGPT वरतून काय सांगता येईल का, असं म्हणजे जे नवीन तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाबद्दल मी सांगण्याचा विचार करणार होतो. म्हणून मी म्हणलं की तुमचा मुलगा आता किती होते मला सांगा. त्या बाईंचं उत्तर ऐकल्यानंतर मी समोरून शूटिंग करणारे कॅमेरामन, वर बसलेले डायरेक्टर मॅडम आणि माझा इंटरव्ह्यू घेणाऱ्या वृंदा गजेंद्र, त्या हिरोईन होत्या विहीर पिक्चरच्या, आम्ही सगळेजण खुदकन असतो. मला फार कंट्रोल करायला लागलं कारण त्या बाईंनी उत्तरच फोनवरतून काय दिलं होतं माहितीये का? मी म्हणलं की तुमचा मुलगा कितवीत आहे? आणि त्यांनी उत्तर दिलं होतं माझा मुलगा 3 वर्षांचा आहे, इंजिनिअरिंग मधली कोणती ब्रांच निवडेल. मग मी हसलो, पण म्हणजे मला हसता येणार नव्हतं कारण लाईव्ह शो चालला होता. आता सुद्धा हा कार्यक्रम झाला की माझा दूरदर्शनला एक लाईव्ह आमची माती आमची माणसं कार्यक्रमाचं शूट आहे. त्यावेळेस पण मी ते तसं शूट करून उत्तर देऊन निघालो. उत्तर दिलं मी, पण मला लोणावळ्यापर्यंत जाईपर्यंत मी तर विचार काय करत होतो की ह्या 3 वर्षाच्या मुलाच्या आईने मला प्रश्न विचारला आणि मला हसायला का आलं. बारीक काय ना, मनातल्या मनात काय ना स्माईल आली. कारण मी असं विचार केला की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पोटात होते तेव्हापासून मा जिजाऊ याने जन्माला आल्यावरती काय करायचं असा विचार करत होते. याच्यावर मी संस्कार कोणते द्यायचे आणि मी याला काय शिकवायचं याचा विचार करत होते आणि त्यांनी ते केलं. आणि म्हणून डे 1 पासून शिवाजी महाराजांना एक प्रकारचं ग्रूमिंग मिळालं, मोल्डिंग मिळालं, पेरेंटिंग मिळालं आणि म्हणून शिवाजी महाराज हे रयतेचे राजे झाले. आणि आजही आपण त्यांचं नाव अभिमानाने काढतो. त्याचं कारण जातं ते मा जिजाऊला. मग त्यांनी तो विचार केला जे बाळ पोटात होतं. मग ह्या माऊलीने मला प्रश्न विचारला की 3 वर्षाचा मुलगा आहे माझा, मला इंजिनिअरिंग मधलं करिअर कुठे चुकलं? कारण ते 3 वर्षाचं असल्यापासूनच संस्कार जर केले तरच घडणार आहे ना लेजेंडरी करिअर. किशोर कुमार ज्यावेळेस 8 वर्षांचा होता त्यावेळेस त्याचं पहिलं गाणं आलंय. गुगल सांगेल 18 वर्षाचा असताना, पण मी अमित कुमार म्हणजे त्यांच्या चिरंजीवांशी बोललो तेव्हाच त्यांनी सांगितलं बाबाजी का मेरा पहिलं गाणं आहे तर वर्ड्स 8 साल के थे. 8 वर्षाचं असताना पोरग जेव्हा बॉलिवूडसाठी गाणं म्हणतंय तेव्हा घरामध्ये खरं तर त्यांचे पालक म्हणून काम करणारे अशोक कुमार यांनी त्यांच्यावर संस्कार केले होते की तू कुठेतरी क्लासला जा, सैगलचं ऐक, SD बर्मनचं ऐक, हे सांगायला पाहिजे. आता ज्यावेळेस मुलं आपली रील्स पाहतायत तेव्हा आपल्या जबाबदारीमध्ये मोबाईल काढून घेणं हा मुद्दा जरी नसला कारण ते काढून घेताच येणार नाही. ते ऐकतात काय? पण मी आता ज्यावेळेस मुलांशी बोलतो ना, आता यशस्वी मुलं बघ, आता CAच्या परीक्षेत पहिला आला त्याच्याशी मी बोललो, UPSC परीक्षेचा निकाल लागला त्यातल्या पहिल्या 3-4 टॉपरशी मी बोललो, JEEचा आता निकाल लागला ते 100% मुलाशी मी बोललो. करवणीगरला आमची ते राहतो
100 पैकी 100 मार्क. त्या मुलांनी काय सांगितलं माहिती का? त्या मुलांनी सांगितलं की आम्ही लॅपटॉपचा वापर करून अभ्यास करतो, पण मोबाईलवरतून अभ्यास नाही करत. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही युट्यूबचे चॅनेल बघा अभ्यासासाठी, तुम्ही त्याचा वापर झूम मीटिंगसाठी करा, पण मोबाईलवरतून जेव्हा तुमची मुलं म्हणतात की आम्ही असाइनमेंट्स करतोय, तेव्हा मी मुलांना सांगतोय आता की ते बंद व्हायला पाहिजे. कारण तिथून हळूच सटकून तुम्ही दुसऱ्या चॅनेलवर कसं जाता हे तुमचं तुम्हाला कळत नाही. आणि रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ हे आपला 1.5-2 तास खाल्ल्याशिवाय जात नाही. आता सगळ्यात जास्त स्कोप करिअरचा आहे ते म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरांना. जे ऑपरेशन 75व्या वर्षी होत होतं, मोतीबिंदूचं ऑपरेशन, ते आता 40व्या वर्षी होते. आणि मला अजून एक नवीन गोष्ट कळली की लहान मुलांची सुद्धा ऑपरेशन्स व्हायला लागली, डोळ्यांची ऑपरेशन्स. तेव्हा पालक सांगतायत म्हणून ऐकायचं का मी सांगतो ना ऐकायचं? मुलांना सुद्धा कधीतरी विचार करायला लागेल. जसं मा जिजाऊंचं उदाहरण आहे तसं तर शिवाजी महाराजांचं पण उदाहरण आहे. आई जे सांगेल ते ऐकणं, बाबा जे सांगतील ते ऐकणं हे खूप गरजेचं आहे. आता 3 प्रकारच्या मुलांची उदाहरणं मी सांगतो तुम्हाला. 3 प्रकारची. एक, न सांगता कळणारी मुलं. न सांगता कळणारी मुलं म्हणजे आई कांदा चिरते आणि किचन ओट्याच्या खाली थोडेसे कांद्याची टरफल पडली आणि तुमचा मूल 7वी 8वीतलं असेल, काय 5वीतलं असेल, 10वीतलं असेल, तिथून जाता जाता मुलगा असो अथवा मुलगी असो, त्याने ते कांद्याची टरफल उचललीत आणि कचरा त्या डब्यात टाकलीत. काय वाटेल आईला? आई म्हणणार आहे काय मला कामात मदत कर? म्हणणार नाहीये. जेवण झाल्यानंतर ताट उचललं, बेसिन पाशी नेलं, जरा पाणी टाकलं आणि तिथेच ठेवलं. भांडी घासू नकोस तू, असं होईल का? किती ताटांमध्ये अन्न वायाला जातं. आणि हे जर असेल ना तर पुढच्या मोठ्या टप्प्यांना आपण जाऊ शकणार नाही. आत्ताच दुरुस्ती करायला लागेल. कुठल्याही आईला आणि वडिलांना हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे, अरे दात घासताना ते तुझे ते जी काय क्रीम आहे, कोलगेट आहे, त्याचं उडून देऊ नकोस, टूथपेस्ट काय, म्हणजे हे सांगावं लागतं. काही पोरं 4ही खोल्यांमध्ये असे दात घासत जातात, पांढरे ठिपकी डाग पडले. त्या आईने इकडं चपाती करायची का तुझ्या मागं पळत ते पुसत जायचंय? बरं आत्ताच फरशी पुसली. हे सांगून सुद्धा ज्याला कळत नाही ना, काही रगिलासारखी वागतात मुलं. माझं असं म्हणणं आहे की त्यांनी आजपासूनच संकल्प करायचा आहे. चांगल्या पवित्र ठिकाणी बसलोय आपण, आजपासून संकल्प करायचा आहे की आई वडिलांना काही सांगावं लागलं नाही पाहिजे असं आम्ही बनणार. त्याला गुणीबाळ असं म्हणतात. मी तुम्हाला सांगतो की असं जर झालं ना, आपल्या आई वडिलांचे आयुष्य आहेत ना 15-15 वर्षांनी वाढतील. असं जर झालं तर प्रत्येक गोष्ट सांगायला, पाणी घेऊन बसते. मी तर म्हणेल की मी अशी पण मुलं पाहिलेली आहेत की आई वडील जेवायला बसतात ना ते पोरच पाणी आणून देतात, बसकर टाकतायत. आणि ह्याला काही प्रॉब्लेम नाही ना, हे करायला काय अडचण आहे? हे करू शकतो आपण, आपलंच घर आहे. आई तर सगळंच करते ना, चपाती करते, भाकरी करते, भाजी करते, फार अगदी लोणचं तुम्हाला ठेवते. पण तुझं चाललंय मॅगी कर आणि पास्ता कर, ज्याच्यात माहिती आहे ते तुम्हाला शाळेच्या अभ्यासात पण शिकवलंय, त्याच्यात व्हिटॅमिन किती आहेत आणि त्याच्यात प्रोटीन्स किती आहेत. खा कचरा. डीमार्टला गेले की हे आईनी हे गहू घ्यायचे, तांदूळ घ्यायचे आणि पोरांनी मात्र कॅडबरी आणून ठेवायचे. दुसऱ्या प्रकारच्या डॉक्टरला करिअर स्कोप आहे, म्हणजे दातांचे डॉक्टर. मी तर अशा नातेवाईकांच्या फारच विरोधात येते, म्हणजे घरी येताना धर कॅडबरी, तुझं तू दे म्हणलं तुझ्या पोरांना. हा प्रकारच बंद व्हायला पाहिजे. खरं तर पेरेंटिंग हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. सवयी, मुलांच्या सवयी. आता सवयी लावणं ही जबाबदारी पालकांची, पण सवयी समजावून घेणं ही जबाबदारी सुद्धा मुलांची जबाबदारी. किती मुलं इथं बसलेली पांघरुणाची घडी घालतात. ओके, ती रेड कलर शर्ट, हा तू हात केल्यावर तर कर ना, लाजायचं नाही, घालतेस ना घड्या. हा 1 2 3 4 5 7 8 9. ओके, येस, एवढी मुलं पांघरुणाची. बरं, प्लीज क्लॅप फॉर दिस पीपल, प्लीज टाळ्या वाजवा. बरं, मला एक कोण अनुभव सांगेल का? ज्याला सांगायचं त्याला मी सांगेल. मी काय वाटतं असं जर आपण हे केलं तर, स्वतः पांघरुणाची घडी घातली,
काय अनुभव काय तुमचा? कोण सांगेल?